मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावरती दसरा मेळावा पार पडणार आहे आणि त्याच ठिकाणी आपण उभे आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात की अशा पद्धतीने भव्य दिव्य असा मंच उभारण्यात आलेला आहे। मात्र या मंचावरती फक्त महंत शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील हे दोघंच राहणार आहेत आणि गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील मनोज जरांगे पाटील आणि शिवाजी महाराज हे दोघंच संबोधित करणार आहेत। माझ्या या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकतात की एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्यभरातून जे मराठा बांधव आहेत व या गडावर यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने उत्साह चारी बाजूने दिसतोय। सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे तरी देखील या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे। एक मराठा लाख मराठाचा गजर करत राज्यभरातील मराठी आता गडावर यायला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळातच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पाटील निघतील। तत्पूर्वी या परिसराचं सर्व जे नियोजन करतायत काळकुळे पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात नेमकं जरांगे पाटील किती वाजता निघणार आहे, कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे। आत्ताच मनोज दादांशी बोलणं झालं, दादा निघणार आहेत, त्यांच्या सहकार्याने झालं। दादाची तब्येत खराब आहे म्हणून दादाशी बोलता आलं नाही, परंतु डॉक्टर आणि ते लवकरच निघतायत। एक 5 ते 10 मिनिटात निघतील किंवा कदाचित निघले असतील। जस्टच आपल्या बोलणं व्हायच्या अगोदर फोन झाला आहे आणि गडावरचं सगळं नियोजन झालं आहे। यावर्षी ओला दुष्काळ आहे, शेतकरी अत्यंत अडचणीत आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, कुणाचे रानं वाहून गेलेत, कुणाचे जनावरं वाहून गेलेत, कुणाच्या जमिनी वाहून गेल्यात, कुणाचे माणसंसुद्धा वाहून गेलेत, घरं वाहून गेलेत, अत्यंत नुकसान झालंय पिकासह सगळं। या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होत असताना साधे पद्धतीने हा दसरा मेळावा आम्ही करायचं ठरवलं। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज।